विवेक वेव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गिल ऑन स्ट्राईकला पाहतोय या मॅचमध्ये आणि संदीप नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. मॅच लावते सुरुवात. पुन्हा एकदा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. क्रमांक 1च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय गोलंदाज विवेक. पहिलाच बॉल इथे पाहिलं गेलं तर नक्कीच सन्मान दिला बॉलला. आणि यावेळी जर विचार केला तर नक्कीच ज्या पद्धतीने ते सुरुवात केली बॅटरने, कारण की 4 षटकांची लढत आहे आणि नक्कीच सेन्सिबल क्रिकेट देखील खेळणं आवश्यक असलेल्या मॅचमध्ये आणि त्याच पद्धतीची सुरुवात देखील आपण स्टील याच्या बॅटमधनं पाहिली. कोणते धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला नाही, कोणती चान्स देखील घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. यावेळी विचार केला तर खूप चांगली देखील सुरुवात गोलंदाज विवेकची आपल्याला इथे पाहायला मिळते. ओहो, यावेळी विचार केला तर बॅटची कडा टॉपेज लागलाय आणि संधी निर्माण झाली होती आणि संधीचं सोनं करू शकले नाहीये. विकेट खेळायचा प्रयत्न केला होता आणि यावेळी विचार केला तर हा देखील आलाय डॉट बॉल. पहिला आला डॉट बॉल, त्यानंतर दुसरा देखील डॉट बॉल. त्याच अनुषंगाने ते नक्कीच चांगली सुरुवात देखील पाहतोय मॅचमध्ये आपण. गोलंदाज विवेक, चांगली सुरुवात. येईल ऑन स्ट्राईकला. ओहो, समोर लॉब केलंय, बिग हिट केलाय आणि बॉलला पाठवून दिलंय की नाही प्रश्न देखील उपस्थित असेल. आणि इथे पाहिलं गेलं तर जबरदस्त फटका देखील एक्झिक्यूट केला होता. पण नक्कीच इथे पाहिलं गेलं तर हा एकच सिंगल मिळू शकते. नशिबाची साथ मिळाली नाही. आणि इथे पाहिलं गेलं तर संदीप डुमरे ऑन स्ट्राईकला पाहतोय. आतापर्यंत कोणताच चेंडू खेळला नाहीये आणि ऑन स्ट्राईकला आता पहिल्यांदा आलाय तर नक्कीच एखादा मोठा फटका बिग खेळेल का प्रश्न देखील उपस्थित असेल. हो, यावेळी पुन्हा एकदा बिग जबरदस्त फटका आणि बॉलला पाठवून दिलाय वाईड इश लॉंग ऑफ. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय मॅक्झिमम. इट्स अ ब्युटिफुल सिक्सर. वा डीजे संदीप संदीप डुमरे याच्या बॅटमध्ये जबरदस्त फटका देखील पाहायला मिळाला. याच अनुषंगाने आता विचार केला धावफलक 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. बराच काळानंतर आलेला हा षटकार. हो, पुन्हा एकदा जबरदस्त इथे पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळाला बॉल आणि यावेळी जर विचार केला तर हा आलाय डॉट बॉल. मागील बॉलवर षटकार ठोकला होता संदीप डुमरे या फलंदाजाने आणि त्यानंतर चोख प्रत्युत्तर द्यायचं होतं. आता सध्या विचार केला तर नक्की षटकार ठोकल्यानंतर हा आलाय डॉट बॉल आणि शेवटचा बॉल असेल तो मात्र विवेक या गोलंदाजाचा. शेवटचा बॉल सफळ होऊन केलायचा प्रयत्न संदीप डुमरे. हो, यावेळी जबरदस्त एक्झिक्यूट केला फटका. मिनी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, चांगला एफर्ट फील्डिंगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. याच अनुषंगाने एक सिंगल इथे रोखू शकले नाही. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. एका ओव्हरचा खेळ देखील झालाय समाप्त आणि 8 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर इथे जोडल्या गेल्या. क्रमांक 2च्या षटकाला झाले सुरुवात. टीमच्या स्कोर कार्डवर 8 धावा ज्यामध्ये जोडल्या गेल्यात. सुधीर दळवी गोलंदाजी ट्रॅकवर क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय. आणि पाहिलं गेलं तर संदीप डुमरे याच्या पाठमध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि नक्कीच आता अजून एखादी विस्फोटक खेळी या मॅचमध्ये करेल का संदीप डुमरेसाठी. हा बॉल ऑन साईडला हाफ ट्रॅकर अर्ध्या पिचवर आदळला होता आणि यावेळी जर विचार केला तर नक्कीच एक सिंगल आणि
एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकते 9व्या आकड्यावर जाऊन पोहोचले. 1.1 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 9 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सध्या करेक्ट रन रेटचा जर विचार केला 7.71च्या सरासरीने ही धावगती बॅटिंग टीमची आपण पाहतोय. साठी हा बॉल समोर लॉब केले वाईडिश लोंगॉनला पार करत लांबच लांब दूरच दूर. इट्स अ ब्युटिफुल अलाय शेलच्या बॅट मधनं एक मॅक्झिमम भव्य षटकार. धावफलक 6 पुढे सरकते. 15 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सुधीर दळवी याच्यावर अटॅक आलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित आणि अगदी घर पोहोचते वा विकेटचा पतन. मागील बॉलवर षटकार ठोकला होता. या बॉलवर दिले प्रत्युत्तर विकेट घेऊन बॅक टू द डगआउट येईल. ऋतिक पांडे न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय आणि यावेळी जर विचार केला तर नक्कीच 15 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर. एक विकेट देखील गमावताना मॅच मध्ये आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला खेळायचा प्रयत्न आणि इथे पाहिलं गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 2 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील ऍड होताना पाहतोय. आणि धावफलक सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर नक्कीच 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात एका विकेटच्या मोबदल्यात. आतापर्यंत विचार केला तर 1.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 2 बॉल शिल्लक असलेल्या ओव्हर मधले ऋतिक पांडे आणि त्याचबरोबरीने संदीप ही जोडी पाहतोय. इथे नक्कीच व्हाईट बॉल असेल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. यावेळी जर विचार केला एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड होताना पाहतो. या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर नक्कीच 18 धावाचा टीमच्या स्कोर कार्डवर देखील जाऊन पोहोचल्यात. 1.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 2 बॉल असतील शिल्लक आणि ऋतिक पांडे ऑन स्ट्राईकला. संदीप डुमरे नॉन स्ट्राईक एंडला. त्या पिचवर बॉल अदलला होता. यावेळी जर नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळाला बॉल. यावेळी जर विचार केला हा देखील आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक करायचं होतं आणि त्याच अनुषंगाने जबरदस्त कामगिरी देखील या मॅच मध्ये करताना गोलंदाज आपण सुधीर दळवीला पाहतो. यावेळेस फटका एक्झिक्यूट केलाय आणि इथे विचार केला तर पुन्हा एकदा नक्कीच दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल आणि 2 धावा डेफिनेटली इथे कंप्लीट होताना पाहतो आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक किंवा तर जाऊन पोहोचल्या मॅच मध्ये जर विचार केला तर 18-20 या आकड्यावर. माफ करा 20 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. शेईल याने आपल्या संघाची साथ सोडले आणि नक्कीच चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये येत होते. एक षटकार देखील एक लांबच लांब षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिला. त्यानंतर नक्कीच विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच सापलं रचलं होतं शेईल या बॅटरसाठी आणि नक्कीच त्या सापल्यामध्ये अडकला गेला. आणि आता पाहिलं गेलं तर क्रमांक 3च्या षटकाला झाली सुरुवात. क्रमांक 3च्या षटकासाठी इन्व्हाइट केले गोलंदाज सॅमी यादव या गोलंदाजाला. सध्या चांगली बॅटिंग लाईनअप आपण मात्र पाहतोय युनायटेड 11 या संघाकडे. 20 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर. एका विकेटच्या मोबदल्यात मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 10.00च्या सरासरीने ही धावगती बॅटिंग टीम युनायटेड 11 या संघाची पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण सॅमी यादवला पाहतोय. सॅमी यादवचा हा बॉल डेड बॉल असेल. अर्ध्या पिचवर जर आदळला बॉल तर नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे की हा डेड बॉल घोषित केला जाईल. याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. क्रमांक 3च्या षटकाला झाली सुरुवात. इन्व्हाइट केले गोलंदाज सॅमी यादव. हो पुन्हा एकदा डेड बॉल असेल. हा देखील आलाय डेड बॉल.
पुढील बॉल. अजूनही कोणता चेंडू. अजूनही मात्र कोणता चेंडू अजूनही आला नाहीये गोलंदाज सॅमी यादवचा. यावेळी जर विचार केला तर हा देखील डेड बॉल. आणि नक्कीच एक सूचना आली की ओ 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं इथे कव्हर करावी लागतील. आणि नक्कीच 20 मिनिटाच्या आतमध्ये जर तुम्ही 4 षटकं इथे कव्हर केली नाहीये, तर नक्कीच जी काही पेनल्टी असेल ती नक्कीच तुम्हाला मान्य करावं लागेल या मॅचमध्ये. आणि नक्कीच टाईम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. सो प्लीज हेल्प मी फ्रेंड्स. नक्कीच वेळेची भान ठेवा आणि घाई करणं अपेक्षित राहील या मॅचमध्ये. याच मॅचमध्ये नाही, सर्व मॅचमध्ये. कारण की पहिला दिवस आहे आणि शेवटचा देखील आहे. आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. याच अनुषंगाने प्लीज स्पीडअप करणं आवश्यकता असेल या मॅचमध्ये. प्लीज 1 मिनिट मॅच थांबवा. ओके, ओके. क्रमांक 3च्या षटकाला झाली सुरुवात. पहिलाच बॉल इथे पाहिलं गेलं तर नक्कीच लॉफ्ट करायचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करत 2-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आले. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतो. 24 लॉस ऑफ 1 विकेट. 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त विचार केला तर एक बॉलचा खेळ झालाय या ओव्हरमध्ये. त्याला स्पीडअप करणं आवश्यकता असलेल्या मॅचमध्ये. कारण की आधीच जास्तीचा वेळ घेतला. ऑन साईडला हाफ ट्रॅकर बॉल इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होता. टिकलर झोनमध्ये बॉल गेलाय. यावेळी जर विचार केला तर धावफलक आता दोन्ही पुढे सरते. 26-26 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात मॅचमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच ऋतिक पांडे आणि संदीप टुमरे ही जोडी मैदानामध्ये एंटर आहे. बॅक टू बॅक म्हणजे लागोपाठचे 3 षटकार जर ठोकले ऋतिक पांडेने तर नक्कीच ₹2000 कॅश प्राइज संतोषदादा पांडे याचकडनं ₹2,000 कॅश प्राइज असे ऋतिकसाठी अनाउन्स झाले. नक्कीच लागोपाठचे 3 षटकार ठोकेल का प्रश्न देखील उपस्थित असलेल्या मॅचमध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर 27 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. आतापर्यंत 2.3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 3 बॉल असतील शिल्लक या ओव्हरमधले. ऋतिक पांडे ज्याच्या बॅटमधनं 6 बॉल आणि 9 धावांची खेळी पाहिली. त्याचबरोबरीने संदीप डोंबरे ज्याच्या बॅटमधनं 4 बॉल आणि 8 धावांची खेळी आपण पाहिली. ओहो! इथे नक्कीच विचार केला तर डाउन द लेग स्टिक आणि व्हाईट बॉल असेल आणि व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक व्हाईट आणि त्याचबरोबरीने एक सिंगल आणि 2 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना देखील पाहतोय. 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. पुढील बॉल असेल. गोलंदाज सॅमी यादव. समोर केलाय, लॉफ्ट केलाय, बिग हिट केलाय आणि बॉलला पाठवून दिलंय की नाही प्रश्न देखील उपस्थित असेल. आणि नक्कीच एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. आणि विचार केला तर नक्कीच सॅमी यादव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि जबरदस्त कामगिरी देखील या मॅचमध्ये करताना आपण पाहतोय. हो, हो. पुन्हा एकदा विकेट केल्याचा प्रयत्न ऑन साइडला डीपमध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक 31 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. 4 षटकांची ही लढत आतापर्यंत विचार केला 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च करताना या मॅचमध्ये सॅमी यादवला पाहतोय. शेवटचा बॉल असेल सॅमी यादवचा. त्याला घाई करणं अपेक्षित राहील. सॅमी यादव. हो, हो. पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. तपासणी केली गेली. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावटींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ॲड होताना पाहतोय आता. नक्कीच एक
एक्स्ट्राच्या धावा जास्तीत जास्त खर्च करताना या मॅचमध्ये ओव्हरमध्ये सॅमी यादवला पाहतोय. आतापर्यंत ऋतिक पांडेच्या बॅटमधनं 10 धावांची खेळी आपण पाहिली. त्याच बरोबरीने संदीप डुमरे याच्या बॅटमधनं 5 बॉल आणि 9 धावांची खेळी आपण पाहतो. एक षटकार देखील त्याच्या बॅटमधनं आपण पाहायला मिळाला या मॅचमध्ये. पुन्हा एकदा इथं पाहिलं गेलं तर नक्कीच एक सिंगल घेण्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली. धावफलक 1 ने पुढे सरकते. याच पद्धतीने पाहता पाहता 3 षटकांची ही लढत इथे कंप्लीट होताना पाहतोय आणि 3 षटकामध्ये धावफलक मात्र जाऊन पोहोचले 33. 33 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात चांगली एक पार्टनरशिप बिल्डअप करायची होती या मॅचमध्ये आणि त्याच पद्धतीची पार्टनरशिप बिल्डअप करताना युनायटेड 11 या संघाचे 2 फलंदाज विचार केला तर नक्कीच ऋतिक आणि त्याचबरोबरीने संदीप डुमरे, ऐसान शेख क्रमांक 4च्या षटकाला इथे मात्र झाले सुरुवात. इन्व्हाइट केलंय ते मात्र गोलंदाज ऐशान शेख ऑन स्ट्राईकला. ऋतिक पांडे ज्याच्या 3 षटकारांसाठी कॅश प्राइज अलाउन्स झालंय. पहिलाच बॉल लॉफ्ट केलंय, बिग हिट केलंय आणि नक्कीच इथे पाहिलं गेलं तर डिक्लेअर झोनमध्ये फटका चांगला होता, पण नक्कीच विचार केला तर हा डिक्लेअर झोनमध्ये गेला बॉल आणि 2 धाब्यांच्या मदतीने आता धावफलक देखील पुढे सरकताना पाहतोय. 35 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात 3.1 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 5 बॉल असतील शिल्लक. ऐसान शेख हो, हो. पुन्हा एकदा बॅकफूटवर जाऊन खेळायचा प्रयत्न केला होता. कट करायचा देखील प्रयत्न केला होता आणि नक्की स्ट्राईक रोटेट करण्यासाठी आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. बॅटर ऋतिक पांडेला. कारण की संदीप डुमरे याच्या बॅटमध्ये एक षटकार ठोकताना आपण मागील ओव्हरमध्ये पाहिला आणि त्याच अनुषंगाने नक्कीच इथे स्ट्राईक रोटेट करायची होती आणि या विकेट सॅक्रिफाईस करावी लागली ऋतिकला. बॅक टू द डगआउट. पुढील बॉल फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. 1 मिनिट प्लीज अंपायर. ओके. पुन्हा एकदा मॅचला करूया सुरुवात. गेम इज ऑन. फुल टॉस बॉल आणि नक्कीच ऑन साईडला ते पाहिलं गेलं तर नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेला आणि यावेळी जर विचार केला तर 2 धावा ॲड होताना टीमच्या खात्यामध्ये आणि 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. 37 धावा. हो, बॅटची कडा. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच यष्टीरक्षक थोडा बीट झाला आणि त्यावेळी जर विचार केला तर नक्कीच एक सिंगल देखील ॲड होताना टीमच्या खात्यामध्ये पाहतोय. नक्कीच कॅच पकडली असती तर एक विकेट सॅक्रिफाईस करावी लागली असती. कारण की ज्याच्यासाठी नक्कीच विकेट सॅक्रिफाईस केली ऋतिकनी. त्याचबरोबरीने विचार केला तर स्ट्राईकवर आणायचं काम करायचं होतं. ते मात्र संदीप डुमरेला आणि आतापर्यंत विचार केला संदीप डुमरेच्या बॅटमधनं 8 बॉल आणि 12 धावांची खेळी आपण पाहतो. शेवटचा बॉल असेल हमजा शेख ऑन स्ट्राईकला. शेवटचा बॉल. ओहो! इथे टप्पा पडल्यानंतर ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. इथे पाहायला गेलं तर नक्कीच शेवटच्या रनसाठी नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. याच अनुषंगाने पाहता पाहता 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 4 षटकांमध्ये धावफलक टीमच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. त्या म्हणजेच 38 या आकड्यावर आणि आता मॅचमध्ये जिंकण्यासाठी पाहिलं गेलं तर नक्कीच 39 धावांचं आव्हान ते मात्र समोर ठेवलं गेलंय. नक्कीच कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम युरोपा
11 या स्ट्रायकर्स या संघासमोर आता 39 धावांचं आव्हान त्यामध्ये ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 39 धावा. मॅचमध्ये घडेल का? मॅचमध्ये बिघडेल काय? चला आपली फील्डिंग सेट करून घ्या आणि यावेळी जर विचार केला तर नक्कीच युनायटेड 11 आपणास विनंती असेल आपली फील्डिंग सेट करून घ्या. मॅक्झिमा जय माताजी संघाचा कॅप्टन आणि त्याच बरोबरीने विचार केला तर वेनेझुएला चॅम्पियन संघाचा कॅप्टन. चोवीस बॉल आणि 39 धावांची आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी असेल. युरोपा स्ट्रायकर्स चला आपली सलामीची जोडी ओपनिंग जोडी प्लीज मैदानामध्ये एंटर करा. ओपनिंग जोडी ग्राउंडमध्ये एंटर करा प्लीज. युरोपा स्ट्रायकर्स चला स्पीडअप करणं अपेक्षित राहील. सातत्याने चांगलं जाते सूचना देतो आहो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो देखील. चलो गाइज प्लीज सपोर्ट यूरोपा स्ट्राइकर्स. आपको विनंती है कि जल्दी चलो प्लीज. अच्छा मुकाबला यहाँ पर जारी है. विवेक और अजित ही हाँ मॅक्झिमा 11 या संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे आणि त्यांचं सुद्धा करूया मोस्ट मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. विचार केला तर नक्कीच दोन सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. ऑन स्ट्राईकला पाहिलं गेलं तर अजित हिवाळे आणि त्याच बरोबरीने विचार केला तर नॉन स्ट्राईक एंडला विवेक वैश कॅप्टन हे विवेक वैश. आणि नक्कीच पाहिलं गेलं तर कॅप्टनची कामगिरी या मॅचमध्ये विवेक वैश इथे करेल का? परिपक्वपणे इथे करावी लागेल. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही पंच ऑफिशियल पंच देखील सज्ज आहेत. सो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. वाईट बॉल असेल सुरुवात खराब येईल
या गोलंदाजाची इथे पाहिलं गेलं तर नक्कीच चांगली फलंदाजी ज्याची मॅचमध्ये आपण पाहिली. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी या मॅचमध्ये नाही तर आपल्या सातत्याने संघासाठी करत असतो. येईल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. ऑन स्ट्राईकला आपण पाहिलं गेलं तर अजित हिवाळे. हो, हो. येथे पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल असेल आणि एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा ॲड होताना धावफलकावर धावफलक 2 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच या मॅचमध्ये नक्कीच एक्झॅक्टली खऱ्या अर्थाने नक्कीच 39 धावांचं आव्हान आहे. तर नक्कीच मोठाले फटके येणं देखील आवश्यक असेल. पुढे सरसावत केलायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. 2 व्हाईट बॉल आले होते. त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि डॉट बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा इथे कमबॅक करताना गोलंदाजी करणार टीम या टीमला पाहतो म्हणजेच युनायटेड 11 या संघाला संपलक पाहिलं गेलं तर नक्कीच 2 या आकड्यावर. येईल सुवर्णा. उलटाच बॉल आणि नक्कीच ऑन साइडला केलायचा प्रयत्न आणि बॉल गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. यावेळी विचार केला तर 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना देखील पाहतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा आता जोडल्या गेल्या 4 या आकड्यावर. पुढील बॉल येईल सुवर्णा गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. नो पंचाने देखील यस डेफिनेटली क्विक सिग्नल. नो बॉलचा आलाय वेस्ट ऑफ हाईटसाठी नक्कीच नो बॉल असेल आणि नो प्लस आपण पाहिलं गेलं तर फ्री बॉल असेल पुढील बॉल. तर 3 धावा एक्स्ट्राच्या टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना देखील पाहतोय धावफलक 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. फ्री बॉल असेल उघडाडोळे पाहण्यात येणारा चेंडू असेल फ्री हिट येईल सुवर्णा गोलंदाजी ट्रॅकवर. हो, हो. फ्री हिटचा बॉल होता. सुवर्ण संधी देखील निर्माण झाली होती बॅटरला. पण संधीचं इथे सोनं करू शकले नाहीये. यावेळी जर विचार केला तर नक्कीच झालाय. डॉट बॉल चांगलं कमबॅक या मॅचमध्ये करताना गोलंदाज येईल सुवर्ण या गोलंदाजाला पाहतोय. अजित हिवाळे. हो, पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय. लोमान्स लँडमध्ये क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला देखील. फटका लोमान्स लँडमध्ये एक्झिक्यूट केला होता, पण डीपमध्ये प्रोटेक्शन देखील सेट होतं. त्याच दरम्यान विचार केला की एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय. 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही मात्र 2 बॉल शिल्लक असतील. ते मात्र शेन सुवर्ण या गोलंदाजाचा ऑन स्ट्राईकला पाहिलं गेलं तर नक्कीच विवेक वैश. हो, हो. सलमान दिला बॉलला नक्कीच इथे पाहिलं गेलं तर एक्झॅक्टली इथे जबरदस्त फटका जो मात्र इथे सन्मानित केलं बॉलला आणि यावेळी जर विचार केला तर हा देखील आलाय डॉट बॉल. पुढील बॉल शेवटचा बॉल असेल अंतिम बॉल. ओहो जबरदस्त फटका जसा आला स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स अ ब्युटिफुल आउट ऑफ द बार यूज इट सर.
क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात आणि और नक्कीच या मॅचसाठी आणि या स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रमांक 2च्या षटकामध्ये आलेला म्हणजेच एक आयोजक जो मात्र पाहतोय म्हणजेच संभाजी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथे पाहिलं गेलं तर बॅकफूटवर जबरदस्त इनफील्डमध्ये एक्झिक्यूट केला फटका आणि इथे पाहिलं गेलं तर टिकल्या झोनमध्ये बॉल गेला आणि याच वेळी 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकताना देखील पाहते 16 या आकड्यावर आणि सध्या मॅचमध्ये नक्कीच एक पार्टनरशिप बिल्डअप करायची होती. कारण की 39 धावांचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलं होतं. 39 तर नक्कीच त्याच अनुषंगाने इथे गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करायची होती. पण आता या मॅचमध्ये वर्चस्व गाजवताना पाटेकना टीमला पाहतोय. ब्लॅक शर्ट प्लीज थोडंसं मागे व्हा प्लीज. थँक सो मच सहकार्य केल्याबद्दल. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला इथे फटका जबरदस्त आणि बॉलला पाठवून दिलाय. इथे पाहिलं गेलं नक्कीच पुन्हा एकदा स्लॉटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता आणि वाटलं होतं शेवटच्या मोमेंटला नक्कीच बॉलने पुन्हा एकदा मैदानामध्ये मुसंडी मारली. यावेळी जर विचार केला तर 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक 18 या आकड्यावर जाऊन पोहोचला. ऑन स्ट्राईकला पाहिलं गेलं तर अजित हिवाळे ज्याच्या बॅटमधनं 7 बॉल आणि 9 धावांची खेळी आपण पाहतोय आणि त्याच बरोबरीने विवेक वेश ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा टीपमध्ये तिथे मात्र पुन्हा एकदा टिकलर झोनमध्ये बॉल गेलाय. यावेळी जर विचार केला पुन्हा एकदा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना देखील पाहतो 20 धावा टीमच्या स्कोर कार्डवर अजूनही विकेट नाहीये. ही देखील मनामध्ये सातत्याने भीती असेल किंवा तर फिल्डिंग करणाऱ्या टीमवर नक्कीच विकेट घेणं देखील आवश्यक असेल मॅचमध्ये. संभाजी याला देखील प्रयत्न करावे लागेल या मॅचमध्ये. बघूया कशा प्रकारचा संघर्ष या मॅचमध्ये करेल संभाजी. ओहो! इथे टाकलेला बॉल यावेळी जर विचार केला हा देखील आलाय डॉट बॉल आणि यानं हे अशाच प्रकारची गोलंदाजी या मॅचमध्ये करावं लागेल. कारण की आता 14 बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता असेल मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 8.14च्या सरासरीने ही धावगती बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे काढावी लागेल आणि इथे रोखावी देखील लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. युनायटेड 11 या संघाला इथे 14 बॉल आणि 19 धावा रोखणं आवश्यक असेल. हो, इथे नक्कीच चांगला बॉल, चांगली लाईन, चांगला टप्पा आणि यावेळी डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती आणि नक्कीच संधीचं सोनं करताना आणि नक्कीच यावेळी विकेटचं पतन पहिला गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅचमध्ये आपण पाहतोय. समीर मोरे न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. एक्झॅक्टली जर विचार केला तर नक्कीच आता अशाच प्रकारची गोलंदाजी या मॅचमध्ये ते करावी लागेल. शेवटचा बॉल असेल अंतिम बॉल. गोलंदाज संभाजी. हो, हो. इथे नक्कीच व्हाईट बॉल असेल डाउन द लेग स्टिक. यावेळी विचार केला तर व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना देखील पाहतोय धावफलक 21 लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 18 अजूनही आवश्यकता असलेल्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. ओहो! जबरदस्त! जबरदस्त! दांडी, दांडी, दांडी गुल. या विकेटची नक्कीच आवश्यकता होती. ती विकेट घेण्यामध्ये यश इथे प्राप्त केले संभाजी या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी या मॅचमध्ये करताना पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आपल्या संघाला.
न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय प्रतीक पाटील आणि त्याच बरोबरीने इथे पाहिलं गेलं तर क्रमांक 3च्या षटकाला झाली सुरुवात. इन्व्हाइट केले गोलंदाज तर मात्र ऋतिक पांडे माफ करा, सॉरी, विवेक वेश ऑन स्ट्राईकला पाहतो. या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय. आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगले एफर्ट देखील दिलेत आणि आपल्या संघाला नक्कीच आपल्या संघासाठी एकटा इथे खिंड लढेल का? प्रश्न देखील उपस्थित असेल या मॅचमध्ये. कारण की आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर 11 बॉल आणि 18 धाब्यांची आवश्यकता असेल. पहिला डॉट बॉल आलाय ऋतिक पांडेचा. पुढे सरसाव केल्याचा प्रयत्न इथे पाहिला गेलं तर नक्कीच हा देखील आलाय डॉट बॉल. याच टप्प्यावर इथे गोलंदाजी करतोय. ज्या टप्प्यावर इथे करायची होती त्याच अनुषंगाने इथे प्रयत्न करताना तो मात्र गोलंदाज ऋतिक पांडे या मॅचमध्ये अष्टपैलूची कामगिरी ऑलराऊंडर राऊंडर जो मात्र आपण भूमिका करताना गोलंदाज ऋतिक पांडेला पाहतो. जबरदस्त वेगवान तेज तराट बॉल होता आणि यावेळी देखील अलाय हा डॉट बॉल लागोपाठचा तिसरा डॉट बॉल या मॅचमध्ये आपण पाहतोय. सध्या विचार केला तर नक्कीच धावफलक 21 लॉस ऑफ 2 विकेट 21 या आकड्यावर आणि नक्कीच अजूनही जिंकण्यासाठी या मॅचमध्ये 9 बॉल आणि 18 धाब्यांची आवश्यकता असेल. ऑन साईडला पुन्हा एकदा जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि यावेळी जर विचार केला तर हा देखील एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा ते प्रयत्न असेल. नक्कीच एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि यावेळी जर विचार केला एका सिंगलवर इथे समाधान मानावं लागलं. धावफलक 22 डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होताना पाहतोय. 22 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात हो, जबरदस्त वाईड डिश लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केला. यावेळी जर विचार केला एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक 23 तेवीस या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत अजूनही एक बॉलचा खेळ असेल, शिल्लक शेवटचा बॉल असेल आणि अजूनही 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता असेल मॅचमध्ये. ओहो, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळाला बॉल आणि यावेळी जर विचार केला हा देखील आला आहे. डॉट बॉल पाहता पाहता 3 षटकांची लढत इथे कंप्लीट झाली आणि सध्या पाहिलं गेलं तर 3 षटकांच्या अखेरीस धावफलक टीमच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. 23 लॉस ऑफ 2 विकेट आणि या मॅचमध्ये आता जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 16 धावे त्यामध्ये देखील थोडंसं चिंतेची बाब बनली या मॅचमध्ये. कारण की 6 बॉल आणि 16 धावा या मॅचमध्ये आणि जर या क्रीजवर जर विचार केला तर मोठाले फटके देखील येत नाहीयेत आणि षटकार देखील जास्तीचे इथे पाहायला मिळत नाहीयेत आणि त्याच अनुषंगाने जर 6 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता मॅचमध्ये आहे तर नक्कीच एक मोठं असं आव्हान जे मात्र समोर आहे. पण नक्कीच इथे संघर्ष भरपूर करावा लागेल. तुम्हीच गोलंदाजी ट्रॅकवर आलाय क्रमांक 4च्या षटकामध्ये. इन्व्हाइट केले गोलंदाज सुमित सुनीत 6 बॉल आणि 16 धावा. ऑन स्ट्राईकला पाहिलं गेलं तर नक्कीच प्रतीक पाटील याला जर नक्कीच आपल्या संघासाठी चांगला एफर्ट द्यावा लागेल या मॅचमध्ये. 6 बॉल 16 धावा ठोकावे लागतील. पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न बिग हिट. इथे पाहायला गेलं तर फटका फसला, एक्झिक्यूट केला होता फटका आणि इथे नक्कीच चूक झाली. कॅच ड्रॉप देखील केले, प्रयत्न देखील केला नव्हता कॅच घेण्याचा आणि यावेळी 2 धावा टीमच्या स्कोर कार्डवर ऍड होताना पाहतोय आणि धावफलक मध्ये जाऊन पोहोचले 25 लॉस ऑफ 2 विकेट 25 या आकड्यावर. अजूनही मात्र जिंकण्यासाठी 5 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये असेल. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईकला त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहिलं गेलं तर 2 बॉल आणि 3 धावांची खेळी आपण पाहिली आहे आणि या मॅचमध्ये जर नक्कीच आपल्या संघासाठी संघर्ष करायचा असेल, हिरो बनायचा असेल तर नक्कीच 5 बॉल आणि 14 धावा इथे ठोकाव्या लागतील. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईकला पाहतोय तर एक मोठा टार्गेट इथे आहे आणि नक्कीच त्याला चेस करावा लागेल. 4 बॉल 13 धावा. ऑन स्ट्राईकला विवेक. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईड रिजन मध्ये
बॉलला ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, फक्त बनला होता दर्शक. आणि इथे पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना पाहतोय धावफलकाचा 28 लॉस ऑफ 2 विकेट 28 या आकड्यावर. आणि या मॅचमध्ये आता जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 11 धावेंची आवश्यकता असेल. 3 बॉल 11 धावा. एकाला रोखावं लागेल, एकाला ठोकावं लागेल या मॅचमध्ये. विवेक नक्कीच इथे चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत 8 बॉल 9 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली. नक्कीच आता या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर 3 बॉल 11 धावा ठोकेल का? आपल्या संघाला इथे विजय प्राप्त करून देईल का? प्रश्न देखील भरपूर उपस्थित असतील. प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर 3 बॉलवर देखील आपल्याला नजर ठेवावी लागेल. हो, हो. इथे नक्कीच कमबॅक, कमबॅक आणि कमबॅक या मॅचमध्ये करताना गोलंदाजी करणाऱ्या टीमला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचसाठी आपण जाऊया. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच वेनिझुला चॅम्पियन आणि त्याचबरोबरीने विचार केला तर नक्कीच मॅक्झिमा जय माताजी दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल की लगेचच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. प्लीज घाई करणं अपेक्षित राहील. वेनिझुला चॅम्पियन संघाचा कॅप्टन आणि विचार केला तर नक्कीच जय माताजी संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेचच टॉससाठी रिपोर्टिंग करा प्लीज. कॅमेरामॅन टॉस तिथे होत आहे आणि नक्कीच प्लीज. ओके. एक बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता मॅचमध्ये नक्कीच एक पकड निर्माण केले. जबरदस्त सामना आपल्याला इथे पाहायला मिळाला. शेवटचा बॉल होता अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवर देखील विकेट घेण्याची संधी आणि एका टप्प्यावर गॅदर करायचा प्रयत्न दुसऱ्या बॉलवर आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये देखील प्रयत्न केले होते. पण याच दरम्यान विचार केला तर नक्कीच आता जो मात्र सामना जिंकला आहे तो म्हणजेच पाहिलं गेलं तर नक्कीच मॅचमध्ये आपण चांगला संघर्ष केला. तो मात्र युनायटेड 11 या संघाने आणि नक्कीच हा सामना इथे जिंकला. आणि नक्कीच आपण प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे मॅन ऑफ द मॅचकडे आपण जातोय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच सुनीत